नमस्कार मित्रांनो. अ, आपल्या मागं बैल बघताय आणि आपल्यासोबत मालक आहेत. परिचय द्यायच्या आधीच तुम्ही ओळखला असणार. परंतु तरी देखील सांगतो मित्रांनो, आज आपण आलोय सराटीमध्ये. सराटी म्हणजे सराटीचं नाव घेतलं, की पुढं लगेच तोंडात एक नाव येते ते म्हणजे चिमण्याचं. सराटी चिमण्या. विजय लेंडवे यांचा हा बैल सराटी चिमण्या. बैलाबद्दल एक मित्रांनो एक खास गोष्ट तुम्हाला सांगतो. आज या बैलाचा शर्यत प्रवास आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण शर्यत क्षेत्राला आपण सांगणार आहे, दाखवणार आहे. या बैलानं आत्तापर्यंत कोणकोणत्या गोष्टी मिळवल्यात, कोणकोणते मैदान झाल्यात बैलाचे आणि बैल मित्रांनो बैलाचा संघर्षाचा काळ आणि बैलानं आत्तापर्यंत काय काय केले ह्याच्याबद्दल संपूर्ण या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघा. या बैलाबद्दलची एक खास गोष्ट मित्रांनो मला सांगायला आवडेल, की मित्रांनो बैल हा अतिशय शहाणपणाचा बैल आहे आणि बैल कसा शहाणपणाचा आहे आणि ह्या शहाणपणाच्या ह्याच्यात मी आता शहाणपणाचा म्हणतोय, परंतु काय अशी गोष्ट काय शहाणपणाची बैलामध्ये हाय गुण हे मित्रांनो आता आपल्याला मालक सविस्तरपणे सांगतील या मुलाखतीच्या माध्यमातून. तर आपण मुलाखतीला सुरुवात करूया मित्रांनो. त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमध्ये कमेंट करा मित्रांनो, की ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आणि पुढची मुलाखत तुम्हाला कोणत्या बैलाची किंवा कोणत्या गाडीवानाची मुलाखत बघायला आवडेल. मित्रांनो आता आपण सुरुवात करूया. दादा नमस्कार. नमस्ते. मी तुमचं नाव आता आपल्या प्रेक्षकांना सांगितलं आणि तुम्हाला बघितल्यानंतर सगळ्यांनी ओळखले, तरी देखील तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा. माझं नाव विजय आकाराम लेंडवे, सराटी. सराटी. ठीक. जिल्हा कोणता आहे तुझा? तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. ठीक आहे. आता आपण बैलाचा चिमण्याचा संपूर्ण शर्यत प्रवास आहे आणि जो संघर्षाचा बैलाचा जो सुरुवातीचा काळ होता, म्हणजे एक टाकळीवाडीचं जे मैदान झालं त्याच्या आधीचा जो संघर्षाचा काळ जो बैलाचा होता त्याच्याबद्दल आपण संपूर्ण महाराष्ट्राला सगळं सांगूया आणि बैलानं कसा आतापर्यंत प्रवास केला त्याबद्दल आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. तर दादा सगळ्यात आधी मला सांगा, की लेंडवे कुटुंबात आणि तुमच्या आयुष्यात शर्यत प्रवास कुठून सुरू झाला आहे? आमचं 2006-07 पासून सुरुवात झाली. पहिला घरात कोणाला नाद नव्हता, मला एकट्यालाच नाद होता सुरुवातीला. फक्त वडिलाला पण जरा नाद होता. मी मोटरसायकल चालवणार, ह्यांनी मागे बसून येणार सुरुवातीला. मग तिथनं हळूहळू बघत बघत शर्यतीला सुरुवात झाली. तिथनं सुरुवात. मग सुरुवातीच्या काळात आधी कुठली बैल वगैरे होती? बैल आमच्या स्वतःचा बैल नव्हता सुरुवातीला स्टार्टला. ते पाचगावच्या बाळू पाटलांचा बैल आपल्यापाशी सांभाळायला होता. त्यांचा 2-3 वर्ष बैल सांभाळला. परत आम्ही एक काळ खोंड घेतलं गावात इथे म्हणून 13,000-13,500 रुपये. मग ते पळवत पळवत असा मला नाद लागला. नाद हळूहळू लागत गेला. त्याच्यानंतर मग चिमण्या डायरेक्ट चिमण्याच घेतला? नाही बैल लय झाले आपले. परत एक रुकडीत खोंड घेतलं. बोरकर म्हणून होतं त्यांच्याकडं, बाळू पाटलाच्या आपल्या दोघांच्या मध्ये ते खोंड घेतलं 58,000 रुपयाला. मग ते खोंड एका वर्षात त्यांनी सगळ्या गाड्या मारल्या. एका वर्षात दुष्यात असताना. मग पहिल्या मैदानाला आमचं संतू पांढऱ्याचा, भारत पांढऱ्याचं आमचं पहिरं झालं पहिल्या सुरुवातीला. नायकाची गाडी फुल फार्मात असताना त्यांच्या आमची फाईट लागून आमची गाडी कुटकुळीच्या खिंडीतल्या मैदानाला 2011 सालाला 2 झाली आमची गाडी. मग तो बैल फुल फार्मात पळत होता. दुष्यात असताना त्यांनी सगळ्यांच्या गाड्या मारल्या होत्या. त्यानंतर मग आणि कोणती कोणती बैल मग आम्ही 1 वर्ष आमच्यापाशी बैल पळला. 17 फाट्या पळला होता बैल. 18 फाट्या. 18 फाट्यातल्या 16 फाट्या बैल तो सलग नंबर झाला. 2 फाट्याच्या गाड्या कॅन्सल झाली. एक कागल कंगणुळीला आणि एक ह्याला मैदान होतं मंगसुळीला. त्या दिवशी गाडी कॅन्सल झाली. पहिल्या मैदानाच कॅन्सल झाली. आणि परत ते कागल कंगणुळीला गाडी पलटी झाली. ठीक. म्हणजे तुमचा एकंदरीत आधीचा सुरुवातीचा तुम्ही म्हणजे आता व्यवसाय वगैरे कशा पद्धतीनं काय आहे तुमच्या वैयक्तिक? व्यवसाय शेती आहे, ट्रॅक्टर आहे. म्हणजे आमचा भाव असते ते दुकानावर असते सोने चांदीच्या. त्यांचं दुकान कुठं असते? ते बेळगावला दुकान आहे त्यांचं. बेळगावला असते. त्या दादांचं नाव? ते शशिकांत लेंडवे. आता आपण बैलाविषयी थोडी माहिती घेऊया. चिमण्या बाहेरून आणलेला काय? बैल बाहेर घेतलेला आपण. दत्ता पुजारी आहे हुन्नूरचं, त्यांच्याकडे आपण बैल 12.5 लाख रुपयाला खरेदी केला. तो बैल सांभाळला होता दत्ता चोपड्यापाशी आणि नितीन महाराज गाडी हाणत होता. त्यांच्याकडनं बैल आपण खरेदी केला आणि ह्यो बैल आदत असताना आपण मागटला होता. पण तो पांडुरंग वाघमोडे म्हणून त्यांच्यापाशी बैल होता. त्यांनी का आपल्याला बैल तेव्हा द्यायच नाही म्हणून सांगितलं. म्हणजे ह्यो बैल कुटकुळला दुसऱ्या चौशाला बैल आला पळायला. त्यांच्या दांड्या मोडल्या. त्या दिवशी पण देणार आहे म्हटल्यावर ती म्हणजे आमचा बैल द्यायचं नाही. मग त्यांचा व्यवहार होऊन तो दत्ता पुजारीने बैल खरेदी घेतला त्यांच्याकडं. कितीला घेतला काय आपल्याला तेवढा व्यवहार माहित नाही त्यांचा. परत त्याने 1 वर्षभर बैल पळवला. नंतर मग त्याने आपल्याला सांगितलं की बैल द्यायचा आहे म्हणून. मग नितीन महाराजने आपल्याला फोन केला की बैल द्यायचा आहे आणि तुम्हाला बैल चालतोय घ्या म्हणून. असा विषय झालाय बैलाचा. त्यानंतर मग तुम्ही घेतला? त्यानंतर आपण बैल घेतला. त्यांच्या मार्गदर्शनामधनच बैल घेतला? बैल मी पळल्याला बघितला होता. कुठं बैल पळला होता? बैल कुटकुळीत बघितला होता. नाही सुरुवातीला कुटकुळीला बघितला होता आणि आदत असताना 2-3 मैदान मी बघितली त्याची.
परत ती पळायला सुटला होता बैल एकच झाला ती पळायला, त्या दिवशी पण मी बैल बघत होता पळायला. त्यावेळी सुरुवातीला आदत वयात ज्यावेळी तुम्ही बघितलेला बैल हा त्यावेळी पळत होता त्या बैलात असं वेगळं पण काय असं होतं नाही, की तुम्हाला आवडलं? बैलात एकसारखा बैल पळत होता हल्ल्यापासून. हा. हल्ल्यापासून बैलात पळले. म्हणजे जो सुरुवातीला सुरुवातीला. होळीचा जो ठेका होता तो तो फायनल पर्यंत येऊपर्यंत हा. तोच ठेका होता. आणि बैल शहाणा आलाय. हा. म्हणताना बैल आपल्याला पसंत होता आदतपासूनच. ठीक आहे, मग त्यावेळी तुम्ही बैल घेतला. मागटला होता पण त्यानंतर तेव्हा घेतला नाही बैल. बैल आदत असताना मागटला, पण तेव्हा आपल्याला बैल दिला नाही. बैल चौसा झाल्यावर आपण घेतला. चौसा म्हणजे तुमच्यात आला तेव्हा बैल चौसाचं दात पाडलं होतं तेव्हा घेतला बैल. तुमच्यात बैल आला. तुमच्यात बैल आल्यानंतर ना बैलाचं सगळ्यात पहिलं मैदान कोणतं ठरलं? सगळ्यात पहिलं मैदान आष्ट्याला केलं आपण. आष्टा. हा, तेव्हा शानूरबाईनं गाडी आणली होती, 3 झालती आपली गाडी. त्यावेळेला बैल स्वतःचाच आपला बैल नाग्या बैल कंगणूतला घेतला होता. हम्म. शिवाजी मेजर म्हणून आहे ते, हा त्यांचं बंधुराज हा. अंबा पाटलांचा, त्यांच्याकडे आपण तो बैल घेतला होता. हा. 4,55,000 रुपयाला बैल घेतला होता त्यावेळी. पण त्या बैलाची ह्या बैलाची गाडी कधीच पडली नाही. त्या बैलाची दोन्ही घटनाच नव्हती कधी. त्या जवळ 11 मैदान केली, त्यातलं 9 मैदान ती गाडी कॅन्सलच आहे. 2च मैदान नंबर झाले. त्या बैलाची म्हणजे धानदार्जीनच नव्हतं त्या पळायला. म्हणजे चिमण्याचं सगळ्यात पहिलं तुमच्याकडे आल्यानंतर पहिलं मैदान म्हटलं तर स्वतःच आष्टा नाग्यांचे म्हणजे आम्ही स्वतःसून नेलते. पहिले तुम्ही आज ज्यावेळी चौशात आणला बरोबर, त्यानंतर बैल दुसऱ्या चौशात पळला, बगटात पळला का डायरेक्ट जनरल? डायरेक्ट आम्ही नाही, पहिला आमचं मैदान पहिला बगटाला केलं. तिथं आष्ट्याला बगटात केलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बगटात बैल असं कुठं कुठं मोठ्या मैदानाला एक नंबरसाठी आधी म्हणजे आमचं कसं झालं, 2-3 मैदान आमचे ह्या बैलाची नाग्याची ह्याची फाईट झाली देशिंगला, बेनाडीला त्याची फाईट झाल्यावर आम्ही काय केला, शिव बैलाची आमच्या बैलाची स्वतः गाडी पळेल म्हणून आम्ही बैल खरेदी केला. पण त्या बैलाचं काय, ती दोन्ही बैल स्वतः पडलीच नाही, असा विषय झालाय बैला. बगटात बैल किती पळला आमच्यापाशी? नाही, चिमण्या तुमच्या जवळ बगटात किती वेळा पळला? आमच्या ते 10-15 मैदान केली की 10-15 मैदान केली. आणि मग जनरल मध्ये ज्यावेळी आला बैल, चिमण्या ज्यावेळी जनरल मध्ये आला त्यावेळी चिमण्याचं जनरलचं पहिलं मैदान कुठलं? जनरलचं पहिलं मोठं मैदान म्हटलं तर पलूचं 71,000ला. 71,000 त्यावेळी दोन बैल कुठला होता? 2 झालते. डेरे मामाचं ती ही बारशा जुनी पैरं त्यांचं, हा. ती पैरं आम्ही एका जागी आणली आणि त्या दिवशी आपली गाडी 2 झाली. त्यावेळी 2 झाली. म्हणजे पहिल्यांदा जनरलला पळवलं त्यावेळी 2 झाला बैल. 2 झाला म्हणजे मोठ्या मैदान. मोठ्या मैदानाला. ते कितीचं म्हणजे 71,000चं मैदान. साल किती होतं? मागच्या वर्षीच की मागच्या वर्षीचा बैलांना आता मार्च हनुमान जयंतीला 2 वर्ष होणार आहे. 2 वर्ष होते. बैलाचं असं ठळक मोठी मैदान कुठली झाल्यात आतापर्यंत? बैलाची मैदान झालं बघा, कळब्या तळ्यात मैदान झालं 1 लाख रुपयाचं काय नाही, 55 का 70,000चं मैदान होतं. 1 लाख. त्या दिवशी आरग जर्सी एक झालं आमची, टोपकरचं ती एक झाली, आमची फाईट लागून 2 झाली त्या दिवशी. आणि कुठली मोठी मैदान झालं? परत तिथं जांभळीला 2 झाले. त्या दिवशी लाट बैजाची एक झाली, आमची 2 झाली. टाकळीवाडीला ज्यावेळी बैल एक झाला, टाकळीवाडीला ही बेडक तलाठी साहेबांचा बैल होता, ते बैलाचं किती मैदान मोठं? लय मैदान झाली, 17-10-15 मैदान असेल मैदान लय झाली मोठी. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे बैल आला, जनरलला पळाय पण लागला चांगल्या पद्धतीनं. पहिल्यांदा त्यावेळी सुरुवातीला नाव पण हळूहळू करायला सुरुवात केली, पराक्रम दाखवायला चालू केला. तुम्ही आता चिमण्याला ज्यावेळी घडवला बगटापासून, ज्यावेळी आणलापासून कशा पद्धतीनं त्याचं संगोपन केलं? म्हणजे त्याचा व्यायाम म्हणा किंवा खाना वगैरे कशा पद्धतीने असायचा? नाही, खायला आपण बैलाच लय सांभाळतोय. लय म्हणजे काय, त्याला काय पाहिजे ते हसतोय. दूध सकाळी पाचतोय आणि संध्याकाळी भरडा असतोय. व्यायाम काय, त्याच्या कंडिशनानुसार व्यायाम. गॅप राहील तर तालीम हाणायची आणि नसतं तर मेहनतीत. मग आमचं रानबीन बघा असल्यामुळे शेतीत जास्त, अवतालाच जास्त झोपतोय बैल. बरे, अवताला झोपल्यानंतर ना म्हणजे बैलात असं काय फरक पडतोय म्हणजे किंवा काय? बैलाचा स्टॅमिना वाढतोय. अवताल झोपले की बैलाचा जरा स्टॅमिना वाढतोय. रान लांबड झालं तरी पण बैलाला सोचतंय, ते पळायला काय अडचण येत नाही, म्हणजे बैल दमत नाही वगैरे अशा गोष्टी. त्याच्यानंतर बैल आता कोणकोणत्या पहिऱ्यात आतापर्यंत कोणकोणत्या पहिऱ्यात पळालाय? आता डेरे मामा संघ आमचं लय दिवस पहिरं होतं. परत गुलब्या संघ 2-3 मैदान केली. परत बाळाजाराचा गजा झाला. परत आता ब्रेक फेल झाला, तलाट्याचा झाला. परत आता बुलेट संघ डोंगरवाडी एक मैदान केलं आम्ही, बुलेट छब्यानं आपलं. बोमनाळ्या चिमण्या संघ एक मैदान केले. परत आता 3 मैदान ह्या बैला संघ काळ्या झाले, दानवाड काळ्या. आता तुम्ही ही जी पहिरी सांगितला, त्या पहिऱ्यात जेव्हापासून बैल पळतोय तेव्हापासून फिटिंग जोडणं कुठल्या बैला संघ पळाली? बैलाला आमच्या बैलाला जोडणाच लागेल नाही सुरुवातीपासून. आता ह्या 2-4 मैदानात शिवज बैल काळा बैल जोरात पळाला, दानवाड काळा. त्या बैलातनी घटना आहे दोन्ही. दानवाड काळाचं पहिल्यांदा पहिरं म्हणजे कुठल्या मैदानाला झालं? पहिल्यांदा पहिरं ह्याला झालं, बोमनाळा झालं. त्या दिवशी 1 पळून 2 झाले.
लगेच दुसऱ्या दिवशी एक दिवस गॅप राखून 20 तारखेला ते मैदान केलं होतं ह्या महिन्यात. 21 तारखेला गॅप राखून 22 तारखेला बेडक केलं लाखाचं. बरोबर. त्या दिवशी पण 1 पळून 2 झाले आणि परत मग कालचं मैदान हे कालचं मैदान पिंपळवाडी. पिंपळवाडी हा. अग्रण दुर्गावला सुट्ट्या हा दोळगावला तिथं सुटलं. पण गाडी एकनं पोहून 1 पळून 2 झाले. 2 झाली आणि हम्म. बैलानं सलग 2 नंबर ही जोडी हा 3 वेळा सलग गेली 3 वेळा सलग 2 सलग 3 वेळा अजिबात मध्ये खात नाही किंवा काय नाही. दानवाड काळ्यासोबत ज्यावेळी पहिरं झालं तुमचं, कशा पद्धतीने ते नियोजन केलं काय दोन्ही नियोजन बैलांचं? मीच त्यांचा नंबर घेतला होता, फोन नंबर. बरं. मी म्हणलं त्यासनी बैल एक मैदान द्या, गाडी पळत्या जोरात. हम्म. मग त्यांनी पण आपल्याला करूयाच म्हणून डायरेक्ट शब्द दिला. मग त्यांनी डायरेक्ट बैलच घेऊन आले इथं. आता ही जोडी आपल्याला परत म्हणजे अजून किती दिवस आपल्याला बघायला मिळणार नाही आता गाडी पळणार जोरात याची. ही गाडी हा. जोरात? ठीक आहे. हे झालं या मैदानचा विषय हम्म. थोडं. आणि ह्याच्यानंतर ना आता मला सांगा चिमण्याचा स्वभाव बद्दल ना, स्वभाव कसा आहे चिमण्या? नाही बैल इथं कुणाला बारक्या पोरासनी मारत नाही, काय नाही. हा. आणि आमचा जोडीदार आहे ते दयानंद म्हणून, त्यांच्या इथनं जर बैल सोडला तर त्यांच्या मळ्यात बैल जातोय. तर हा. ते त्यांनी आऊत आणून तसं सोडला तर बैल इथं येतोय. मी बिन माणूस कोण लागत नाही, काय नाही. नुसता त्यांनी सोडायचा, फोन करायचा, बैल सोडलाय म्हणून इथं बैल येतोय, कोण लागत नाही संग. आणि इथनं सोडला तर त्यांच्या मळ्यात जातोय बैल, तसंच जाऊन उभारतोय आणि बरोबर. आणि मैदानात मैदानात गेले की बैल कोणाला जवळ येऊन देत नाही. जवळ येईल नाही जवळ येऊन देत नाही. त्यावेळी तापट स्वभाव त्याचा जवळ येऊन देत नाही, आता पण हो. मारणार, पुढनं पण मारणार. हा, हा. असं जवळ कोणाला येऊन देत नाही. म्हटलं घरात म्हटलं तर घरात म्हटलं तर बारक्या एकदम पोरांना चांगला सोडलं तरी पण काय करत एकदम नाही. चांगलं. हा, शांत आहे. म्हणजे ह्योच त्याच्यात शानपणाचं हा, एक शानपणा आहे आहे. म्हटलं तर हे एकच हा. गोष्ट जास्त शानपणा हा, आहे. शांतपणे आहे. म्हणजे कुणाला लहान मुलांना वगैरे हा. मारामारी काय नाही. आणि जरी बैल इथं कुठे मोकळा सोडला हा. तर नुसतं नाव घेतलं तर बैल तसंच उभारतो, एक पाऊल सुद्धा पुढे ठेवत नाही. हा, तसं हा. मग धरून आणलं तरी पण येते माघारी बैल. पळून जात नाही, काय नाही. कुठं जात नाही काय नाही. जसं नाव घेतल्या जागेला तसंच बैल उभारतो. तिथे जवळ. एक सुद्धा पाऊल उचलत नाही पुढे. ह्याच्यानंतर बैलाच्या शरीर रचनेबद्दल काय सांगाल? काय शरीर रचना बैलाची काय आहे? नाही, बैलाचा मापा बिपाला बैल मोठा आहे, फाउंडेशन बैलाचं चांगला आहे. आणि बैल डांबरला पण लय पळतोय. बैल माळातल्यापेक्षा डांबरला बैल जास्त पळतोय. म्हणजे तुम्ही कधी आता आणल्यापासून ट्राय केले नाही, मी असं तालमी बिल हाणतोय जाता येता, हा. बैल जास्त पळतोय डांबरीला. सटकासटकी हा, वगैरे हे तसलं काय सुद्धा नाही. काय नाही? हा, हा. म्हणजे बैल दोन्ही डांबर आणि माळ दोन्ही काय सुद्धा जरी अडचण नाही. पळवलं होय, तरी चालतं. होय. बैल एक सध्या त्याचं एक मैदान केलं लाख रुपयाचं तुमचं सदलग बोरगाव. सदल का त्या दिवशी 1 पळून 2 झाले. त्यावेळी त्याची दानवाड काळ एक झालं. हा. ती सुंदरी आणि ती हा. तुकाराम पशी नाही का सुंदर्या, ते- ती हा. एक झाली ना आमची फाईट लागून 2 पाडळीचा. झाली. पाडळीचा पाडळीचं. सुंदर्या. हा, रमेश पाटलाची. ती 2 झाली, आणि ती एक झाली, आपली 2 ही झाली. 2 झाली. हा. आता बैलाविषयी आपण माहिती घेतली, हम्म. बरीच माहिती घेतली. बैलाबद्दलचे काही खास गुण म्हणजे काय असे खास गुण काय आहेत बैल बैलाबद्दल? शानाला आहे पळाच्या बाबतीत. हा. फिरायला जर गेलं तर हायाची गाडी सुटली तर हायाचा बैल माघारी हाय त्या वेगात लागतोय माघारी. जरा सुद्धा ओढून धर लागत नाही, कासरा वाडा लागत नाही, काय नाही. जसा गेलाय तसाच बैल माघारी फिरून लागतो. त्या बैलाचं एवढं वैशिष्ट्य हे एक खास वैशिष्ट्य आहे. आहे हा, बैलाचं. वैशिष्ट्य. आणि बैलाला आतापर्यंत गाडीवान कोण कोण झाले तुमच्याकडे आल्यापासून? आमच्याकडे आल्यापासून जास्त पहिल्यांदा सुरुवातीच्या काळात नितीन महाराजांची गाडी जास्त हाणली, ढेरे मामा संघ. हा, हा. नंतर मग बाळूदादाचा बैल झोपला, मग रावसाहेबनं हाणली. त्याचा स्वतःचा पण खोंड 2-3 मैदान झोपला, मग तिने यानं हाणली, रावदादानं हाणली पांडेगावच्या. परत आता या 2-3 मैदान शानूरनं हाणल्या. शानूर हा, संजून पण हाणल्या. संजन आणि संजून बरेच चांगले नामांकित गाडीवान पण झालेत, सगळे बसले. गाड्यावान झालेत. नामांकित गाड्यावान झाले, बैल नामांकित पैऱ्यात बैलाच्या आणि पळाल्या. आपल्याला गाड्या हाणाय कोण सुद्धा नाही म्हणत नाही. कुणाला पण फोन केला तर नाही शब्द येतच नाही. ह्याच्यामध्ये आता बऱ्याच बैलांची पैऱ्यात जी बैल पळाली, बरेच बैलांची नावं सांगितलं, परंतु अशी आज शर्यत क्षेत्रात बैलाच्या गटात म्हणजे जनरल अ गटात अशी कोणकोणती बैल राहिले की ह्या बैलाच्या पैऱ्यात पळावं असं मला वाटतं, मला आवडेल पळाला तर बैल? आता हरण्या संघ झुपायचं आमचं नियोजन झालं, काय? पण बैल आमचा जरा म्हणजे माझ्या मनासारखा लगावशीर बैल दहावीला पळला नाही. हा. म्हणजे बैल पळला खरं जरा बाहेरच्या अंगावर पळला, त्यामुळे ते काही नियोजन झालं नाही. मग आता बैल तसा झुपायचं म्हणतं हेलिकॉप्टर बैल आपल्याला झुपायचं बाळा. म्हणजे एक झुपायची इच्छा तुमची आहे आता? हा, ते बैल झुपायची इच्छा आहे आता. म्हणजे त्या बैलाचं पैर झाले की म्हणजे त्या बैलाची गाडी झाली तर मग काही विषयच नाही. पण आता मला सांगा त्या बैलाच्या सोबत तुमची हम्म. आपला ही चिमण्या पळावा असं तुमची इच्छा आहे, हम्म. जर पळाली हम्म. तर काय वेगळं पण बघायला मिळेल असा तुमचा अंदाज आहे? गाडी लय जोरात पळणार, गाडी शेवटच करणार सगळ्या बैलापेक्षा. आता तिने आज पात्र बैल झुपले ते हा. त्यात आपल्या बैलाची त्या बैलाची गाडी शेवट पळणार. शेवट. हा, शेवटच करणार बैल. आतापर्यंत बरेच गाडीवान देखील हम्म. बसल्यात, हम्म. परंतु असं कोणता गाडीवान आहे की तुम्हाला वाटतंय हम्म. की आणि ह्यो गाडीवान बसला तर अनेक वेगळ्या पद्धतीनं वेगळं पण बघायला मिळेल बैलात पळत्याला? नाही आता ह्या बैलाला गाडीवानचा काही लय विषय येत नाही. बरं. बैल शहाणा असल्यामुळे कोण पण गाडीवान बसलं तर चालतंय. कोण पण बसू? त्याचा काही विषय नाही ह्या बैलाला, कोण पण बसू दे. आता थोड्या वेळापूर्वी आपण हम्म. चर्चा केली त्यावेळी तुम्ही सांगितलं की हम्म. मी सुतकान बैलाची गाडी हाणल्या, होय. तर तुमचा काय अनुभव होता? बैल म्हणजे कसा पळाला त्यावेळी बैल? सुरुवातीला तुम्ही ज्यावेळी गाडीत बसताय हा त्यावेळी आणि मैदानला त्याच्यामध्ये काय वेगळं पण आहे? कसा पळतोय बैल?
म्हणजे हल्ल्यापासूनच बैल जोरात पळतोय हा. आणि बैल रेग शिवस्तर म्हणजे बैल कमीच पळत नाही. बैलला रेग आल्या बैल म्हणत नाही, किती पण लांब राहणार बैल हाय असंच रेग ठेका आहे तो ठेका सोडत हा. नाही बैल. ज्या दिवशी पहिल्याकडंच गाडी आमची मार खाल्ल्या नाही, ह्या हा. बैलाकडं कधी गाडी पडली नाही असा विषय. आणि ज्या दिवशी चांगलं पैर झालं त्या दिवशी पुढचाच नंबर केला. आता ह्या शर्यत क्षेत्राबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया. आता कसं सुरुवातीच्या काळात ज्यावेळी तुम्ही 6-7 वर्षापूर्वी तुम्ही आला, बरोबर, नाही माहिती शर्यतीत हा. शर्यतीत 15 वर्ष झाले असते. 15 वर्ष. मग ज्यावेळी तुम्ही ह्या शर्यत क्षेत्रात आलायचा, बरोबर, त्यावेळीचा राऊंड क्षेत्र कसा होता आणि आत्ताचा कसा आहे? राऊंड क्षेत्र काय सारखाच आहे, त्याचा काही विषय नाही. फक्त काय करते ते जरा कोणतर कुठल्या तर ज्या त्या भागात जरा मेजॉरिटी होत्या, म्हणजे वर गेले की त्यांची मेजॉरिटी, खाली गेले की त्यांची मेजॉरिटी, असं ज्या त्या भागात मेजॉरिटी होत्या ती तेवढी थांबली पाहिजे. रास्त मैदान झालं तर मग काय विषयच नाही, सगळे बाकी काही विषय नाही. बाकी काय विषय नाही. आता म्हणजे मैदान कशा पद्धतीने होतात म्हणजे ना आता मैदान सध्या चांगली चालू आहे. चांगली आता काय शर्तीत काय आता काय विषय नाही. काय असं मैदान झालं तर सगळ्यांचे दिवस येणार एक दिवस चांगले, एक ना एक दिवशी काय विषय नाही. आणि मला बैलाबद्दल असं पण ऐकायला मिळालं की हम्म. बैल इतकी दिवस अंधारात होता, हम्म. म्हणजे सोशल मीडियाच्या म्हणा किंवा होय, होय, होय. पडद्याआड बैल होता. हा. आता बैल पडद्याच्या वर आलाय, म्हणजे हम्म. लोकांनी आता बैल दिसायला लागला. होय, हे नजर दिसण्यामागचं कारण म्हणजे कुठल्या बैलाच्या पहिऱ्यात पळून बैल आता उजेडात आला असं तुम्हाला वाटतंय? बैल बाळदादाच्या बैलासंग 2 मैदान चुकल्यावर बैल आमची गाडी जोरातच पडली होती. मग त्या बैलाच्या पायाला लागल्यामुळे तो बैल जरा एका मैदान त्या बुलेटच्या मैदानाला जरा कमी पडला. कमी पडल्यावर मग परत आमचं हीच पहिरं झालं, डायरेक्ट हे काळ्या संघच पहिरं झालं. मग त्या बैला त्या बुलेटच्या मैदानाला पण बैल आपल्याला त्या दिवशी बैल नजरात आलता लोकांनी. म्हणजे एकंदरीत ह्या बैला जर जोडणार झालं तर ह्यो बैल एक नंबर कुठला पण करत होता, की लोकांच्या नजरात आलं ते. नजरेत आलं. हा. आणि ह्याच्या आधी सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही बैल घेतलं वगैरे, त्यावेळी बैल लोकांच्या नजरेत नव्हता, त्यावेळी नजरेत न येण्याचं कारण बैल एवढा चांगला पळतो तुम्ही म्हणता? नजरेत न येण्याचं कारण म्हणजे पहिराच बैला होईना व्यवस्थित. आम्ही स्वतःची बैल घेतली ती स्वतःच काही लहान दार्जिने लागेल नाही बैलांचं. मग दुसरी बैल झुपली करत ती पैऱ्याचा मेळ लागे ना. हो, तो बैल पळायच्या जोरात करत पैऱ्याकडे हे व्हायला लागलं सारखं. ह्या बैला जो बैल झुपला आणि कमी पळायचं कधीच झालं ना आज टाकायचं. म्हणजे पहिरी तुम्हाला यायची, पण आपल्याला पाहिजे ते पैर होईना. हो, असा विषय झाला म्हणजे बाकी. आणि आतापर्यंत पहिऱ्यासाठी कोणकोणाचा फोन वगैरे असं येतात, म्हणजे कशा पद्धतीने येतात? पैरा तसं आता जितके पुढची शेंड्याची बैल पळते सगळ्यांचा फोन येतो आपल्याला. सगळ्यांचं आपलं रिलेशन सगळ्यांसंग चांगलं आहे, काय विषय नाही. आता मी कुणाला पण फोन केला तर कोण पण आपल्याला बैल नाही म्हणत नाही आता सध्याच्या ह्याच्यात. ठीक आहे. आणि बैलाचा असा एखादा कोणता किस्सा सांगा की जो तुम्ही आता चिमण्याचा असा एक किस्सा झाला की विसरू शकत नाही, असा कोणता किस्सा आहे? कालच्या बेडगच्या मैदानचा. मी गाडी फिरवायला गेलतो, मी आणि आमच्या जोडीदार महेश पाटील. मग गाडी आमची शेवटला फिरली. मग मी म्हणत आहे पुढच्या 2-3 गाड्या, म्हणजे कसं आपला बैल आजारी होता, आणि बैल तसंच आम्ही मैदानाला जबरदस्तीनं ते बोमनाचं मैदान पण तसं आजारी असतानाच केला, आणि ती मैदान पण जरा आजारीच होता बैल. मग ते पहिल्यातनं बैल जातोय म्हणून मी खरोखर सांगतो, पहिल्यातनं बैल जातोय म्हणून जबरदस्तीने आमच्या बेडगला मी मैदान केलं. गाडीवाना सुद्धा आम्ही ऐकलं नाही. मग जबरदस्तीने मैदान केल्यावर त्या दिवशी आम्ही गाडी आमची शेवट फिरली. आम्ही कापड झाडात आम्ही ततच उभारलो होतो, म्हणजे आम्ही तत्तर रेगाला आलोच नव्हतो. आणि तर स्टेजवर पुकारलं की दानवारचं काळी एकला लागले म्हणून. मग आम्ही पळत गेलो, तर आम्हाला माहितच नव्हती गाडी आमची म्हणजे एकला आल्या म्हणून. मग तर रेगल येऊन 2 झाली आपली गाडी. म्हणजे आतापर्यंत न विसरण्यासारखा विषय. आम्ही आलो, मी तिकडे आलोच नव्हतो, आम्ही तिकडेच उभार होतो. पण ते माईकवर हळूच एकदा माणूस म्हणा दानवारचं काळी एकला लागले. ते पुकारणारा पण पुकारलं नव्हतं, प्रेक्षकच म्हणाल ती. म्हणजे आम्ही नंबर होत नाही म्हणून आम्ही, म्हणजे बैल आमचा कंडिशन नव्हता म्हणून नंबर होत नाही म्हणून असं आलतो. पळात मग हे नाही, बैल कंडिशन असल्यावर काय ऐकतच नाही, कोण पण सोडते, काय विषय. तुम्ही आता म्हटलं की बैल आजारी होता, त्यामुळे आम्हाला जर शंका होती. पुढच्या गाड्या 4 पण चांगल्या होत्या, 4 ते 3 तर होईल, तर 4 होईल या हिसाबाने आम्ही आलतो. आम्ही हळू आलतो, आम्ही काय फास्ट नव्हतो, काय नव्हतं. मग आम्ही उभारलो कडला, त्या 28 सडक फुटल्या जातं, कापड झाडात आम्ही आलतो. मग तर का ते एकटा माणूस म्हणता दानवार काळी एकला लागला, त्या टर्नात आल त्या गाड्या तवा टर्नात वर तोंड केल्या. मग आम्ही दोघं पळत आलो, मग आलं तर जोड लावून रेक शिवली होती बैलांनी. आणि बैलाबद्दल आणि असं काय वाटतं की तुम्हाला असं एक वेगळं पण ह्या बैलात आहे, जे आत्ताच्या बैलांच्या बघायला मिळत नाही, हे वेगळं पण बैलात आपल्या बैल आतनं काढला तर बैल राहत नाही, आणि पुढे लागला तर ह्या गाडीकडे गाडी जाऊन देत नाही. किती पण बाहेरची गाडी किती पण पळू दे, फिरल्यापासून रेक शिवस्तर पळली तर पण बैल गाडी जाऊन देत नाही. त्या बैलाचं एवढं वेगळं पण आहे. आणि काढलेल्या मुत्तीत बैल राहत नाही, काढला की जातो, आणि निघायला बैल राहत नाही मुंग्यात. दुसरा बैल मागे सारला की बैल मनानच निघतोय. मला एक असं विचारायचं आहे की आता चिमण्या तर एवढा चांगला पोहोचतोय, आणि पहिऱ्याला पण बैल दानवाड काळ तुम्ही म्हणताय अजून आम्ही ही गाडी जास्त दिवस पळवणार, बरोबर. तरी देखील मला असं सांगा की जर चिमण्याच्या जोडीला जर बैल घ्यायचा म्हटला तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा बैल आता चिमण्या लागणार? बैल आम्ही त्या सांगोला राजा मागून आलतो, 27 लाख रुपयाला मागत होता आपण, आणि 1-2 लाख पण त्याला जास्त दिला असतं त्या टायमाला. पण त्याने ते व्यवहार आपला काय झाला नाही त्या टायमाला. मग ते आम्ही तसं सोडून आलो ते बैल. मग आम्हाला ह्या बैलासंग पळायचाच बैल घ्यायचा होता, पैसे किती पण जातात, पण ह्या बैलासंग पळायचा बैल घ्यायचा होता, मागचा आम्हाला बैल घ्यायचा नव्हता. मग एवढ्या सगळ्या बैलात
सांगोला राजाच का बरं? हा? म्हणजे काय असं त्या वेगळं? टायमाला की ह्या दोन्ही बैलाची गाडी जोरात पडेल ह्या हिशोबाने तो आपल्याला बैल घ्यायचा होता. हा, हा. असा विषय झाला. म्हणून तो बैल हा, तुम्हाला तो बैल आपल्याला पसंत होता आणि तो बैल घ्यायचा होता. हा नवीन बैल आहे, होय बरोबर. आपली आपली स्वतःची 1-2-3 वर्ष गाडी पडेल ह्या हिशोबानं तो बैल घेतला असता तर घ्यायचा होता तो बैल. तो काय व्यवहार झाला. तो व्यवहार आपला झाला नाही. आतापर्यंत चिमण्याला कोणती मागणी वगैरे आल्या? बैल मागत होती का आपण काय द्यायचं नाही म्हणून सांगितलं. तरी बी मागणी आली म्हणजे काही ना काहीतरी रक्कम होय होय. ठरल्या हं. बरोबर. तरी देखील काय रकमेपर्यंत बैल आलं? 23 लाख रुपयाला आपला बैल मागत होते. हा. पण आपण काय बैल द्यायचं नाही म्हटल्यावर त्यांनी काही विषय झाला नाही. तर- बैठक बसली असती म्हणजे आपला व्यवहार झाला असता. तर समजा हं. बैलाला जर मोठी रक्कम आली तर बैल तुम्ही देणार आहे का? नाही आता सध्या तर काय नाही विषय. आता तरी काय? आता तर काय नाही. आता मला फक्त एक शेवट प्रश्नाचं उत्तर द्या की आज आरतपर्यंत आपल्या महाराष्ट्रात जी शर्यत होत्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यात यात आपली जी शर्यत होती आरत शर्यत. लांब पल्ल्याची, या शर्यती व्यतिरिक्त चिमण्या आणि इतर कुठल्या शर्यतीत पळत असं तुम्हाला वाटतं चांगला पळत? ना तशी तकडे तर बैल हे चालत नाही. त्याचा आता वयातनं बैल पुढे गेला तो. हा. आता बैल सायदा तो कडे जातीच बैलांना दात पाडल्या जातात. हा. त्यामुळे त्या बैलाचा आता वय गेलेलं. तकडे बैल एवढा लेट चालत नाही. नाही. तकडे 1.25 वर्ष झाले की त्या बैलाचा आता विषय संपला तकडे त्यांच्या तकडे. हो. आपण इथं कोणतंही घेऊन दिले त्यासनी हा. जोडीदारासने आपल्या. पण ह्यो बैल आता का चालत नाही. ह्यो बैल आरतभरातला चालणार इथंच सध्या. चालणार आपल्या. फक्त माळात आणि डांबरीला चालणार. हा. तर आता तुम्ही आपल्याला बऱ्याच गोष्टींची माहिती दिला. ह्याच्यामध्ये एक गोष्ट मला अनेक विचारायची आहे. आज तरुण पिढी ह्या क्षेत्रात बरीच येते. होय. यंग जनरेशन बरंच ह्या क्षेत्राकडे आकर्षित व्हायला लागली. हम्म. जर समजा चिमण्यासारखा एखादा बैल जर सांभाळायचा घ्यायचा जर असं जर कोणाला वाटत असेल तर बैलाची कोणकोणत्या गोष्टींमध्ये पारख करून आता बैल सध्या घेतला पाहिजे? आता सध्या म्हणजे तर बैलाची खर्चाची बाजू जास्त आहे. किंवा बैल सांभाळायचं म्हटल्यावर तेवढं सोपी गोष्ट नाही. पहिला खर्चाचं पहिला व्यवस्थित नियोजन पाहिजे तर त्या बैलाचा खर्च लय आता सध्या आमच्या ह्या बैलाला दूध पाजायचं भरडा बिरडा म्हणजे तर लय खर्च आहे बैलाचा. साधारणतः जर सरासरी जर आपण एक हिशोब काढायचा म्हटला तर सरासरी किती रुपयाचा रोजचा खर्च होत असेल बैलाला? रोजचे 500-700 रुपये तर जातात रोज 700 रोजचे म्हणजे महिन्याला 20,000 रुपये तर जातात बघा महिन्यात. हा. दवाखाना भरडा हा, हे सगळं. ते अमुक तमुक जास्त नाही नुसता खाद्यासाठी खाद्यासाठी दवाखाना पत्री बित्री ती बाकी सगळं वेगळंच. हे वेगळं. ठीक आहे. आणि या नादाबद्दल आणि काय सांगाल? नाद चांगला आहे. खोंड तयार करून घेण्याला गरीब माणसाला पण नाद चांगला आहे. पण त्याने त्या मुत्तीत बैल इकला पाहिजे. नाहीतर माझा लय पळतोय म्हणून बसलं तर मग तो माणूस फसला. एखाद्या गरीब माणसाचा बैल पळालाय 40,000ला खोंड घेतले 2-3 लाखाला इकलं तर ते त्याने देऊन टाकायचं. त्यात अडकून बसायचं नाही. लगेच दुसरं तयार करायचं. तर तो माझा लय पळतोय म्हटलं तर त्याचा विषय गोल झाला. ठीक आहे. आता मला असं सांगा ह्या शर्यत क्षेत्रात जी नवीन राऊंड क्षेत्रात जी नवीन लोक येतात त्या लोकांना काय सांगाल ह्यो नाद कसा आहे? त्यांनी केला पाहिजे का नाही केला पाहिजे? नाद चांगला पाहिजे कारण सगळं मागचं सगळं सांभाळून नाद केला पाहिजे. या नवीन नवीन पिढीनं बैल सांभाळायचं म्हणजे तेवढं शर्यत करायची म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाही. की लोकांनी दिसतंय तेवढं सोपं नाही. त्या मागं लय कष्ट आहेत असं आहे. ठीक आहे. आता बैलाचं नाव चिमण्या आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात बैलाचं नाव सराटी चिमण्या म्हणून घेतलं जातं. बरोबर आहे. पहिला गावाचं नाव घेतलं जातं बैलाचं नाव घेतलं बरोबर आहे. आणि मला सांगा की तुम्ही ज्यावेळी गावात वावरताय त्यावेळी सराटी चिमण्याचे मालक आले असं तुम्हाला लोक बघतात बरोबर आहे. त्यावेळी तुमचं म्हणजे असं काय कशा पद्धतीने असते वातावरण? काय वातावरण काय नाही आमचं आम्ही रिलॅक्स निवांत असते. त्याचं काय नाही. सराटी चिमण्या म्हणजे गावाचं पहिलं नाव घेते ती आम्ही सराटीच आहे म्हटलं की सराटी चिमण्या असं नाव पडले त्या बैलाचं. आम्ही गाव कुठलं म्हणजे सराटी म्हणून सांगितले की मी ती सराटी चिमण्या म्हणून असं नाव पडत गेले. ठीक आहे. बैलाचं नाव हिथं आल्या पहिल्यापासून नाव चिमण्याचं आहे त्या बैलाचं. आम्ही काय बदललं नाही. आता सराटी चिमण्या. ठीक आहे. आता आपल्यासोबत दादांची वडील आहेत त्यांना आपण एक थोडी 2 प्रश्न विचारूया. काका नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं थोडंसं नाव सांगा. माझं नाव आकारम मारुती लेंडवे सराटी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली. तुम्ही वरिष्ठ माणूस आहे. होय. आणि तुम्हाला नाद पण हा बऱ्याच वर्षापासून दादाने सांगितलं आपल्याला. तुमचं काय मत आहे ह्या नादाबद्दल? हा नाद कसा आहे? कसं आहे प्रत्येकाचा नाद वेगळा वेगळा असतो. प्रत्येकाला ज्या नादात आवड असते ही नाद एखादा शर्यतीचा असतो रक्तातच भिडलेला असतो तो नाद त्याला सुटत नाही. परिस्थिती गरीब असू दे किंवा श्रीमंत असू दे. गरीब असेल तर थोडं बहुत कमी करणार होतो आणि मोठ्या मोठी तर काही चालू आहे तुम्हाला माहिती आहे करतात चांगल्या पद्धतीने. ह्या शर्यत क्षेत्रामध्ये लोक कसे आहेत असं तुमचं काय मत? म्हणजे सुरुवातीच्या काळात जी लोक होती ज्या लोकांचा स्वभाव होता जी लोक एकमेकांसोबत असायची तशीच आत्ता पण आहेत का? काय बदल झाला त्याच्यामध्ये? नाही कसे आहे ते प्रत्येक लोक काय सारखे नसतात. 1000 असतात त्यात 1-2 असे काहीतरी होते इकडे पण सरासरीवर लोक चांगले आहेत क्षेत्रामध्ये. आपल्या शर्यत क्षेत्रात शर्यती कसं झालंय आता
मारायचं बंद झालं, हे सगळं बंद आहे, बॅटरी बंद आहे, काठी बंद आहे, इकडे तिकडे बंद आहे, ढकलिंग बंद झाली. पहिलं वायरन सुद्धा शॉर्ट लावत होती बैल, बाद मी बहुत होतो मैदानात, त्यावेळेला बैल बाद व्हायची हो. एक दुसरं मैदान झालं की बैलाला हाणून हाणून बैल महिनाभर हातात बैल यायचं नाही, एक मैदान झालं तर. आता हे बैल रोज पळतोय, काय सुद्धा होत नाही त्याला. पहिल्यापेक्षा आता शर्यत चांगली आहे, चांगली. पहिल्यापेक्षा चांगली झाली. आणि पैसाही पहिल्यापेक्षा लय झालाय. हां हां पहिलं कुठं हो 101 रुपयाला जनरलचा नंबर होत होता, आम्ही लहान होतो हां हां 101 रुपये म्हणजे फार मोठं मैदान त्यावेळेला. हां. आम्ही लहान लहान होतो अशी पोरावणी तवा. हां हां 101 रुपये म्हणजे लय बक्षीस असायचं. मोठं बक्षीस झाले. आहे मोठं बक्षीस. आता राव 10 लाख 5 लाख 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 रोज मैदान आहे. होय. या क्षेत्रात जर चांगलं काम केलं तर त्या बैलाचा बी फायदा होतोय, नाव बी होते, मालकाचाही फायदा होतोय, 4 पैसे बैलाला घालायला येतात आणि 4 पैसे स्वतःजवळ राहतात बी हो. आणि ह्या नादात आणि ह्या क्षेत्राकडं तुम्ही कोणत्या नजरेनं बघताय? नाही, ह्या क्षेत्रात शेतीचा नाद आम्हाला म्हणल्यानंतर त्या नादाला आम्ही फार चांगल्या पद्धतीनेच बघतोय, कारण आम्हाला त्याचा नादच आहे हो. आम्ही ज्याला नाद आहे त्याला वाईट म्हणू शकतो का? जी क्षेत्रात आमचा नाद आहे, आमची बैल आहेत, शर्यतीचा नाद हा चांगला आहे. पण कसं आहे, ते सगळं आपली कॅपॅसिटी, आपण हाय कुठल्या पायरीवर, आपला घरचा विचार किती आहे, आपली घरची परिस्थिती कशी आहे, किंवा बाकी जगात कसं आहे, आपण जर ह्या क्षेत्रात गेलं तर मी टिकल का? आता हे बैल पाळायचा, एक रोज कामाला जाऊन माणूस येतोय, त्यानं जर पाळायचं म्हटलं तर होईल का? नाही, चालत नाही हो. मग आपलं कसं आहे, हातरून बघून हातपाय पसरावं आणि ह्या क्षेत्रात त्यांनी यावं. आता तुम्ही एक वरिष्ठ माणूस आहे, व्यक्ती आहे, बरोबर. तर आत्ताच्या पिढीला तुम्ही कोणता संदेश द्याल ह्या नादाबद्दलचा? नाही, नाद हा करा, शर्यतीचा करा, कुठला बी नाद करा, तुम्हाला आवडत असेल तर करा, पण आपली परिस्थिती बघून नाद करा. आता जमीन एक 10 एकर आहे, 5 एकर घालवायची आणि हा नाद करायचा, चांगली गोष्ट नाही होती. नाद चांगला आहे की लागलाय नाद ठीक आहे, पण ते त्याचा उपयोग होत नाही ना. आपली जी कॅपॅसिटी मी तुम्हाला मग सांगितलं, कॅपॅसिटी बघून आपली आहे त्या क्षेत्रात तुम्ही उतरा, आणि त्यातनं जर फायदा होत गेला, त्यातनं फायदा बी होते हो. आता त्यानं वासरू घेतलं एक 80-90 हजाराला, हे झाला विकला 20 लाख 30 लाख, त्याचा किती फायदा आहे, गरीबाचा फायदा आहे का नाही? मग ते त्याचा फायदा बी होऊ शकतो ह्या क्षेत्रात, पण त्यानं तसं टिकवायला पाहिजे. तुमचा सल्ला देखील अतिशय चांगला आहे, कारण की तरुण पिढीसाठी हे गरजेचं होतं. गरजेचं आहे, गरजेचं होतं, कारण की कसं आहे, उरुटपणानं आत्ता तरुण पिढी बैल पळत्यात, बैल एखादा प्रसिद्ध आहे किंवा त्याच्यानं बैल तरुण पिढी आता ह्याच्याकडे आकर्षित व्हायला लागल्या. परंतु सगळं आपलं पण बॅकग्राऊंड किंवा घरच्या गोष्टी सगळ्या बघून, कामधंदा बघून ह्यात येणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, बैल घ्यायची सोपी गोष्ट आहे. आम्ही आता 50 लाखाचा बैल घेऊ शकतोय, पण त्याला सांभाळणं हे सगळं हे करायचं ही फार अवघड गोष्ट आहे, तुम्हाला खरं सांगायचं. आता मी 28 वर्ष आर्मी सर्व्हिस करून आलोय, ऑर्डिनरी कॅप्टनवर आहे, 70-72 हजार पेन्शन मिळते, पण दिवस उगायला उठलं की तर बैलापाशी असतोय आणि संध्याकाळी 7ला जातोय. मला गरज आहे कायची, टाय लावून मी गावात फिरू शकतोय रोज. पण तसं नाही, हे नाद करायचं म्हणलं शेणातच बसायला लागते, आणि शेणात सगळं बसून त्याची व्यवस्था करून मग नाद होते. नाहीतर कापड इस्त्री घातला, असा केला, आला मैदानावर बसला, बैल का पळत नाही. अरे कशानं फळाय, तू कापड तुझी बघ, कुठं आहे तू, आहे कुठं बघ, बैल कुठं आहे तुझा बघ, मग मैदानावर ये, कमरेवर हात ठेवून बघायचा बैल, आला बैल आज कमी पळाला हो, काय झालं काय कळलं, दिवशी कुठं असायचा आणि बैल कसा पळायचा हो. ह्याला सांभाळायला लागते बघा, ह्या बसवेश्वर राजाला, त्याचं काम करतो. तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही सल्ला दिला आपल्या तरुण पिढीसाठी, त्याबद्दल नमस्कार, खूप खूप धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचे सगळ्यात आधी सुरुवातील नाव सांगा. शशिकांत आकाराम लेंडवे. म्हणजे विजयदादांची तुम्ही दाखला भाऊ. तुम्ही चिमण्याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना, कसा आहे? चिमण्या शहाणा आहे लय, चिमण्यावर जीव लय माझा. बैलासाठी मैदानाला बेळगावात नाही येतो. म्हणजे दादांनी मग सांगितलं बेळगावमध्ये दुकान आहे ते तुमचं? माझं. बेळगावमधून तुम्ही येता. आणि ह्या नादाबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना, कसा आहे नाद? नाद चांगला आहे. तुम्ही कसं आहे, एक सोनाराचं दुकान तुमचं म्हणजे सराफ आहे तुम्ही ह्या नादाकडे कोणत्या गोष्टीने बघताय? नाद चांगला आहे. नाद काय, नाद पाहिजे. एक मेंटली फ्रेश होते सगळं, म्हणजे एक विरंगुळा, बिझनेस असू दे, काय पण असू दे, कोणाची शेती असू दे, कुठलं घरात टेन्शन असते कोणाचं, त्या नादात आलं की टेन्शन फ्री राहतो माणूस. त्यासाठी नाद केला तरी चालतंय. यंग पिढीनं पण, परत शेतकऱ्याने, व्यवसाय कोण आहे, नाद केला तरी चालतंय. टेन्शन फ्री व्हायचं असेल तर बैलाचा नाद केला तरी एक नंबर. आता इतर बरीच नाद आहेत या जगात, खरं त्यातला बैलगाडी शर्यतीचा नाद हे चांगला असं तुम्हाला वाटतं? चांगला. आणि आपल्या शर्यत क्षेत्राबद्दल तुम्ही काय सांगाल, कसं आहे शर्यत क्षेत्र? शर्यत क्षेत्र चांगला आहे. आम्हाला बी नाद आहे, वडिलांनी नाद होता, भावाला आहे, आम्हाला पण आहे.
त्यांची पण इच्छा असते म्हणून आपण बैल घेतला सगळ्यांनी मिळून. मित्रमंडळी आहेत आपली चांगली सगळी, हा. सगळ्यांच्या हौसेसाठी करायचं आपण. चिमण्याचं आणि तुमचं नातं कसं आहे? नातं आमचं प्रेमाचं असल्यागतच आहे. आणि हा, प्रेमापेक्षा बी जास्त. अतिशय चांगल्या पद्धतीने दादा तुम्ही आपल्याला आपल्या प्रेक्षकांना चिमण्याबद्दल माहिती दिली. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी तुमचं आपल्या प्रेक्षकांना नाव सांगा. माझं दयानंद अशोक शिकारणे. तुम्ही बैलासोबत असताय, होय, कायम बैल आणणं नेणं, मैदानावरती सगळं सगळं नियोजन असते. देखील तुमचं असते. सगळं काय सांगाल चिमण्याबद्दल? काय, बैल चांगला आहे, बैलावर आपलं जास्त प्रेम असते. आणि काय सांगाल असे बैलाबद्दल काय गोष्टी? बैल सुरुवातीपासून पळतोय, फक्त बैल पैऱ्यामुळं मागं होता. आम्हाला कोण पैरं देत नव्हती. हा. प्रयत्न केला आम्ही करायचा, हा. पण ते त्याला यश आत्ता आलं, आणि आता बैल पळायला लागला. ठीक आहे. तुम्ही आपल्या ह्या बैलगाडी शर्यतीच्या नादाबद्दल काय सांगाल? कारण की तुम्ही बरेच जवळनं घेऊन नाद बघताय. मी चिमण्यामुळेच बैलगाडी क्षेत्रात आलो, मला नाद नव्हता. चिमण्या पायीच आलो मी. माझा वैयक्तिक बैल नाही, मी चिमण्यासाठीच आलो. चिमण्यासाठी. होय. आणि म्हणजे काय सांगाल तुमचा अनुभव चिमण्या बरोबरचा? चिमण्या आहे आपला बैल चांगला आहे, 1 नंबर बैल. तर मित्रांनो, चिमण्याविषयी आपण बरीच माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली. चिमण्याचा शर्यत प्रवास, जो संघर्षाचा काळ, आपण जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की बैलाला पैरं होत नव्हतं, परंतु आता बरीच चांगली पैरं व्हायला लागली. आणि चांगल्या बैलाचं पैरं देखील, चांगल्या बैलांची पैरे देखील दादांना हवे आहेत. त्याच्याबद्दल दादांनी आपल्याला सगळं सांगितलं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, सराटी चिमण्याचा हा शर्यत प्रवास होता. या व्हिडिओच्या माध्यमातून हेच तुम्हाला दाखवायचं होतं आपल्याला. आणि मित्रांनो, अशीच एक नवीन मुलाखत घेऊन आपण परत लवकरच येणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.